मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। ऐश्वर्या नंदकुमार गावडे सासरचं नाव, तर माहेरचं नाव ऐश्वर्या हसुराम पाटील आणि छायांकी दयान शेडगे हे सासरचं नाव, तर छायांकी संतोष म्हात्रे हे माहेरचं नाव। या दोन्ही कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत। मी आता खोपटा या ठिकाणी आलेलो आहे। उरणमधलं हे ठिकाण, पाठीमागे गणपती बाप्पाचं मंदिर आणि त्याचबरोबर खोपटा गावातल्या शिवमंदिराचंही दर्शन आता आपण या होम मिनिस्टरच्या माध्यमातून करतो आहोत। खोपट्यातला हा तलाव, या तलावाला साक्षी ठेवून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। भेटूया दोन्हीही कुटुंबांना। खोपट्याची शान आहे शिवगौरा मंदिर। शिवगौरा देवाजवळ ठेवल्या फुलांच्या राशी नंदकुमार रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर। नमस्कार। त्या माझ्या आई। आई नमस्कार। ह्या माझ्या सासूबाई। नमस्कार। ही माझी आजी। नमस्कार। हे माझे बाबा। नमस्कार। हे आमचे बाबा। नमस्कार। आणि हे माझे वडील। हो नमस्कार बाबा। ही माझी बहीण। नमस्कार। हे त्यांचे होणारे मिस्टर। हो नमस्कार। हो हा माझा भाऊ। हा माझा भाऊ। नमस्कार। ही मावशी माझी। ही मावशी। नमस्कार। मावशीची मुलं। नमस्कार। या माझ्या जाऊबाई। बापरे, त्यांचं पाहिजेच ओळख हो की नाही? हे दीर माझे। हा दीर। हे नमस्कार। माझी बहीण। नमस्कार। नमस्कार। हे माझे मामा। नमस्कार। तो माझा भाऊ। नमस्कार। त्या माझ्या काकू। नमस्कार। ह्या माझ्या नंदनबाई। नमस्कार। आणि हे आमचे सगळं शेजारी कुटुंब, सर्व कुटुंब। नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। काय कुठलं बालपण? खोपट्यातलंच। हेच घर, इथेच लहानाच्या मोठ्या झाला? हो। काय करायचे आई बाबा? वडील कामाला होते आणि आई गृहिणीच आहे। कसं गेलं बालपण तुमचं? मस्त गेलं मजेत। सासर कुठलं? चिरनेर। तुमच्या घरी कोण कोण असतं तिथे? आई असते, 2 भाऊ असतात, वहिनी असतात, मोठी वहिनी असते, लहान मुलं असते, माझी मुलगी आहे माही। आपण काय करता? जॉबला जातो। पण सगळं बालपण चिरनेर मधलं? हा, चिरनेर मधलं। शिक्षण कुठे झालं तुमचं? शाळा चिरनेरला 12वी पर्यंत, नंतर फुंडा कॉलेजला उरणला। आणि तुम्ही? मी पण 12वी पर्यंत चिरनेरला आणि नंतर फुंडा कॉलेज। काय हो, काय झालं? कसं काय? लव्ह मॅरेज आहे। अभ्यास केला? काय गोड लाजले आहेत? कशी ओळख कशी झाली? म्हणजे हिची काकाची मुलगी ती माझी मैत्रीण, तर मी खोपट्याला आलेलो। खोपट्याला काय जत्रा होती? हा, कसली? गौरा होती। गौरा होती। हा, मग इथे आला होता। घरी आलो त्या मैत्रिणीच्या, हिला बघितली तिथं, तो तर काकाची मुलगी, मग ओळख झाली। नंतर मग 10वी नंतर कॉलेजला चिरनेरला आली, 11वी 12वीला। तुम्ही चिरनेरलाच का गेला कॉलेजला? चिरनेरलाच गेलो, म्हणजे लांब पडत होते ना। मग पुढे आमची झाली ओळख झाली, नंतर केला त्यांनी प्रपोज। मग काय होकार आला लगेच? हा, होकार आला, ओळख झालेली तेव्हा भरपूर। आणि मीच प्रपोज मारला। मारला म्हणजे कसा मारला? असा फेकून मारला? काय छान प्रपोज मारलाय। तुम्हाला अंदाज आला होता? हो, आलेला। का हो, काय असं काय वेगळं असायचं वागणं? म्हणजे येता बघत आणि सगळं म्हणजे कॉलेज सुटण्याच्या टायमाला मी पोचायचो तिथं, मग भेटायचो आम्ही। पण काय माऊली, कसं वाटतंय आता? मस्त। ते चांगले आहेत? काय चांगले म्हणजे काय आहेत? समजून घेतात, प्रेमल पण आहेत। हो। किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाली। कसा आहे स्वभाव वहिनींचा? सोबत तसा गोड पण आहे, कधी रागीट पण आहे, कधी तिखट आहे। गोड, रागीट, तिखट हा, म्हणजे काय? हे प्रकार कसे उदाहरण सांगा। प्रेमाने पण कधी बोलते, कधी काय दिला नाही तर रागात पण असते, आणि जास्तच काय दिला नाही तर मग तिखटपणा दाखवतात। तुमची वेगवेगळी रूपं दाखवतात। काय सांगणार बालपणाविषयी? बालपण पण खूप मस्त मजेत गेला आणि सर्व माझे हट्ट त्यांनी पुरवले, काहीच कमी पडू नाही दिले अजूनपर्यंत। शिक्षणाची पण म्हणजे सगळं शिक्षण किती शिकेल तेवढी शिकवून दिली मला। आईचं काय म्हणणं आहे? मुलीच्या कुठल्या आठवणी अशा वेळेला आठवतात? लहानपणी आठवण अशी काही नाही, पण शाळेत जायची, कुठली तक्रार नाही, वेळेवर शाळेत जायची, वेळेवर घरी यायची, प्रश्नच नाही कुठलाच। बाबा काय म्हणताय? सांगा, जावई कसे आहेत? चांगले। आज खुश आहात, समाधानी आहात? सासूबाईंकडे द्या जरा, सुनबाईंबद्दल काय म्हणतात? सुनबाई खूप चांगली आहे, प्रेमळ आहे, सगळं काही येते तिला व्यवस्थित। बर, अजून कोणी बोलणार आहे का पुढे? नात चांगले आहे, आम्हाला खूप प्रेम करताय, वेळच्या वेळेला आम्हाला फोन बिन करताय, सगळं चांगलं आहे, चिकार आम्हाला प्रेम आहे। आजी माझी माझी म्हणजे झालं ना तेव्हा म्हणजे अशी गॅरंटी नव्हती, आजीनेच मला 4 महिने म्हणजे तिनेच वाढवली पूर्ण। हो हो।
एकदम जन्माचा काळ, जन्माचा दिवस आणि ते बालपण माऊलींच्या नजरेतून वाहू लागलेलं आहे. आज सासरी जाता तेव्हा माहेरच्या कुठल्या गोष्टी मिस करता? खूप गोष्टी मिस करते. हा बोला. माणसं जोडणारी आहे, नाती जपणारी आहे आणि ती मला एकदम मैत्रिणीसारखी आहे. काय म्हणणं आहे बहिणीबद्दल? खूप चांगलं आहे. कुठल्या आठवणी येतात? काय असलं ना तर ती मला समजते, काय लागला मागला ती मला बोलते आणि देते सर्व. अजून कोण? ताई आमची दिसते सुंदर, तितकं तिचं मन पण सुंदर आहे. भरपूर आहे, जवळ 60% प्रेमळ आहे. 60% प्रेमळ आहे. 60% आणि रागीट पकडला तर 20%. 20% म्हणजे फार नाही. पण ते लास्टच्या क्षणाला अति झाला माझा, काय आलो टायमावर घरी तुम्ही आलो. कशाला अति करता? अति म्हणजे वेळेवर घरी आलो नाही. टायमिंग दिला मी 8ला येतो घरी आणि मला वाजले 10 वाजले घरी. का वाजतात 10? म्हणजे कामात असलो, कुठं मित्रांच्यात असलो. 8 मग 12 वाजतात? नाही तेवढे 12 वाजूनच देत नाही. वहिनी आता एक छोटस आव्हान देऊया त्याला. हा करतील तुमच्यासाठी? हो कर. काय कराल यांच्यासाठी? ती आज जे सांगेल ते करीन मी तिच्यासाठी. बरं आता या ठिकाणी एक छोटस आव्हान आहे तुम्हाला. 5 वस्तू सांगणार, सगळ्यांनी खेळ नीट ऐका. 5 वस्तू जर एका मिनिटामध्ये त्याच क्रमाने तुम्ही आणल्या तर या माऊलीला तुम्ही सोन्याची नथ मिळवून देणार. तवा, शेंगदाणे, सुरी, लसूण, नारळ. वेळ सुरू झाली. सांग बोंगलू दे बिंदास, काय नाही. 20. तीस सेकंद झाली. 30 सेकंद. सूर्य आहे बघा तिथं. 40. लसूण. अभिनंदन, ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. आणि आता आपण पुढच्या वहिनींना जाऊन भेटणार आहोत. आणि घ्या उखाणा. होम मिनिस्टरची टीम आली माहेरच्या दारी. बरं. नयनरावांचं नाव घेते, म्हात्र्यांची पोर मी भारी. काय सांगता? चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सुरुवात करतो आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. अरे हो नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे बाबा. नमस्कार. ते माझे छोटे काका. नमस्कार. कडेला मोठे काका. ओके. तो माझा छोटा भाऊ. नमस्कार. हा तो पण छोटाच भाऊ. बरं बरं बरं. आणि माझा तो बेस्ट फ्रेंड आहे. हो ही नमस्कार. माझी काकी हो. आहे, मोठी काकी. हो ही छोटी काकी. बरं बरं. हा ही बहीण आहे, काकांची मुलगी. ही पण माझी बहीण आहे. हा भाऊ आहे आणि हा माझा मुलगा आहे. अरे वा वा. मग सगळं बालपण तुमचं इथलंच? हा आमचं जुनं घर होतं गावात, तिथे. जुनं घर किती लांब आहे? 100 पावलांवर आहे. आणि तुमचं बालपण कुठलं? निजामपूर, माणगाव. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झाली लग्नाला. मला 12 दिवसापूर्वी झालं असं वाटतं. कसं गेलं बालपण? छान गेलं, एकदम लाडात वाढली मी. कोण कोण होता तुम्ही? माझे आजी आजोबा, आई वडील, काका काकी अशी आमची जॉईंट फॅमिली होती.
मला आत्या नसल्यामुळे खूपच लाड झाली माझी. मी पहिली मुलगी घरातली, त्याच्यामुळे आजोबांची खूप लाडकी होती. आणि तुमच्याकडे किती जण होते घरात? आम्ही 5 भावंड, 2 मोठ्या बहिणी, 2 भाऊ आणि मी शेंडेफळ. पण मग लग्न कसं जमलं? लग्न तसे आम्ही रिलेटिव्हच आहोत. आम्ही लहानपणापासून एकमेकांना बघितलेलं, पण आम्ही कधी बोललो नव्हतो एकमेकांशी. कधी बोलले? ही 12वीला असताना. कसं काय? माझ्या मामाच्या घरी ही आलेली आहे, म्हणजे तसं आमचं दूरचं रिलेशन आहे. ती पण तिथे यायची आणि मी पण तिथे यायचो. पण तेव्हा काय असं काय म्हणत नव्हतं, फक्त जस्ट बोललेलो. आणि नंतर मग माझ्या भावाने हिला बघितलं. ती पण DEDला होती, मी DED होऊन नोकरीला लागलेलो. त्याने विचार केला की चला विचार करूया हिचा माझ्यासाठी. भावाने फिल्डिंग लावली. मग माझ्या बहिणी वगैरे आल्या, बघून गेल्या. म्हणजे भावाने फिल्डिंग लावली, बहीण वगैरे येऊन गेल्या आणि विकेट तुमची गेली, हो की नाही? म्हणजे न सांगता आले, न सांगता आलेले मला बघायला. आम्ही रिलेटिव्ह असल्यामुळे ते अचानक घरी आले. आणि नंतर मग मी ज्या रूम मध्ये जाईल त्या रूम मध्ये माझ्या पाठी जायचे. मग मला थोडंसं डाऊट आला की काहीतरी गडबड दिसते. लगेच लग्न जमलं नाही. फायनली होकार कधी आला? आम्ही एकदा घरी न सांगता आम्ही दोघं भेटलो पनवेलला. 12 वर्षापूर्वीच्या गोष्टी बघा. मग पनवेलला कुठे भेटले होते? आम्ही प्लॅटफॉर्मला भेटलेलो. आणि मग आम्ही एकमेकांना असं ठरवलं की आपण एकमेकांना आवडलो तर घरी सांगायचं आणि नंतर मग बघूया. पण मला सांगा, हे प्लॅटफॉर्म पर्यंत येण्यासाठी व्यवस्थित ट्रॅक कोणी जुळवला? ह्यांचा मामे भाऊ आहे ना, तो पण माझ्या तितकाच जवळचा, तो ह्यांच्या पण तितकाच जवळचा. मी त्याच्याकडून नंबर घेतला, ह्यांना घेतला. आणि तीच कॉलेजला काय सांगून आली की माझ्या पोटात दुखते म्हणून. आणि खरंच आम्ही भेटून झाल्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागलं आणि मग इथे पोहोचवलं. मग तुम्हीच घेऊन आलात घरी? म्हणजे घरी नाही, अलीकडच्या गावात सोडून आलो. अलीकडच्या गावात सोडलं? त्यांच्या मामाच्या घरी पळालो. गुपचूप आलेलो ना, गुपचूप भेटलेलो ना आम्ही. नाही पण मग मला सांगा, टेन्शन असेल तेव्हा? हो, पहिल्यांदाच भेटलेलं. असं किती वेळा, किती प्लॅटफॉर्मवर भेटला? असं नंतर लग्न रितसर ठरल्यावर आम्ही खूप वेळा भेटलो, जे घरातल्यांना माहिती. आता गणती नाही, आमच्या लक्षात नाही आता किती वेळा भेटलो ती. पण आता 12 वर्ष झाली या घरातून, म्हणजे इकडे माहेराहून सासरी गेला. माहेरच्या कुठल्या आठवणी कायम लक्षात राहतात? इथे असं म्हणजे वेगळं वाटतं. असं म्हणजे मी खूप लाडात वाढली ना इकडे, आणि इथे मी मोठी, त्याच्यामुळे माझं सगळं ऐकलं जातं इथे. आणि मी तिकडे गेल्यानंतर सर्वात छोटी झाली तिकडे, त्याच्यामुळे ऐकलं जात नाही. त्यामुळे ती संधी इथे आल्यावर इथे मिळते. बाबांबद्दल काय सांगाल? आईबद्दल काय सांगाल? आई बाबा एकदम साधे आहेत माझे. हा, प्रेमळ पण आहेत आणि एकदम साधे भोळे. आई काय सांगणार तुम्ही? बोला. हा, लहानपणी जशी म्हणजे अशी खडकल होती, पण शाळेत जायची तेव्हा पण असे हट्ट कधी केला नाही की मला आई शाळेत जायचं आहे, वेणी घातलीच नाही माझी. ते आईला सांगायची, आजीला. पण ज्यावेळी ती 4थीला गेली तेव्हा शाळेमध्ये तिने जपालीची फळं खाल्ली ना, तेव्हा मग आम्हाला टेन्शन आलेला. कसली फळं खाल्ली? एरंडाची ती असतात ती फळं खाल्लेली द्याई. हो, नाही म्हणजे ते बाय मिस्टेक झालेलं. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी होत्या ना, तर आमचं असं ग्रुप होतो म्हणजे असं. तर त्यांनी सांगितलं की हे शेंगदाण्यासारखे तिचा माझा मित्र पण होता. काय रे, तुम्हीच होता? हा, मग हे लोक एकटे खातात आणि मला मिळत नाही म्हणून ते मला घेऊन आले की हे घे, हे शेंगदाणे आणलेत. मग ते मिळून आज शेंगदाणे. पण मला सांगा, सगळे बेशुद्ध पडले का तुम्ही एकटाच? नाही, सगळेच आजारी पडलो. दवाखान्यात कोण घेईना असं झालं होतं. उलट्या करून हैराण झालो होतो आम्ही. बापरे. म्हणजे बघा, असं शाळेत असताना कुठलीही फळं खात असताना काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी ती खाल्ली पाहिजे, हा यातून संदेश आहे तुमच्यासाठी. बाबा काय सांगणार मुलीबद्दल? शांत स्वभाव आहे, हा, खोडकर आहे थोडी. शांत आणि खोडकर, काय कॉम्बिनेशन आहे हो. मग जेव्हा पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा काय खूप मिस केलं? हो, खूप मिस केलं. एकुलती एक मुलगी होती, त्याची मुलं मिक्स आहे. आत्ताही बघा त्यांचा नजर
क्रमाने घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची. 5ही वस्तू जर त्याच क्रमाने तुम्ही एका मिनिटात आणल्या, तुम्ही सगळे सांगू शकता, पण वस्तू त्याच क्रमाने येणं फार आवश्यक आहे. जर 5ही वस्तू त्याच क्रमाने आणल्या तर आज या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. वेळ 1 मिनिटाची. आणि या 5 वस्तू: केळं, काइलथा, कारलं, लिंबू, काजू. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली. तीस सेकंद झाली. कारलं फ्रीज मध्ये, कारलं फ्रीज मध्ये. चाळीस सेकंद झालेली आहेत. आणि काजू पण तिथेच आहेत. लवकर लवकर आहो, लवकर लवकर. 3, 2. अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला मिळाली आहे. सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेनी. या खेळात कोण पैठणी जिंकणार ते आता ठरणार. खेळ सोपा आहे, पण या खेळामध्ये आता टेबल टेनिसची रॅकेट आणि चेंडू असा हा खेळ. पण नेमका खेळ आहे कुठला बघूया. खेळ सुरू झाल्यानंतर टेबल टेनिसच्या रॅकेटवर तो टेबल टेनिसचा चेंडू उडवत उडवत टॉस करत अंतिम रेषा पार करायची आहे. लक्षात ठेवा, अंगाला तो चेंडू त्याचा स्पर्श होता कामा नये. आणि अंतिम रेषा जेव्हा पार कराल त्यानंतर सुद्धा ती रॅकेट आणि तो चेंडू हा उडतच असला पाहिजे, टॉस करत तुम्ही असले पाहिजे. त्यामुळे अंतिम रेषा पार केल्यानंतर चेंडू पडला तर उपयोग नाही, एवढं लक्षात ठेवा. दोघांपैकी सगळ्यात आधी खेळ जे कोणी पूर्ण करणार त्या वहिनी आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. 1, 2, 3. निकाल आपल्या समोर आहे. काही क्षणांच्या फरकाने उपविजेत्या ठरल्या छायांकी वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचा नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या ऐश्वर्या वहिनी. त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाताना आईकडे एक तुळशी वृंदावन आठवण म्हणून ही ताई देणार आहे आणि पुन्हा माहेराहून सासरी निघणार आहे. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी. खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. तर अशी ही तुळस माहेराला भेट देऊन लेक सासरी निघाली आहे. या दोन्ही कुटुंबांना आणि हो आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.